वाटत तिला. कधी कधी काय होतं माहितीये का, शहाण्या सुनानं दुखलं तरी आज सासूच्या हातचा स्वयंपाक खायचा, पण सासून तो पिलेल्या पाण्यानं आंघोळ करायची नाही. म्हणून ती बिंदाची सून म्हणायचं वाटायची. तोही पुरुषार्थ पुनश्च बाबाजींच्या चरणी दंडवत करतो. तारखेच्या संदर्भात श्रीगुरु संभाजी बाबा संपर्क करत होते, नानाही संपर्क करत होते, विठ्ठलदारी संपर्क करत होते. सर्वांना माझ्या या पवित्र परंपरेतले उभ्या असलेली सर्व टाळकरी मंडळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भजन क्षेत्रात एक कमी वयातलं का असं पण भजन भीष्म आज आदरणीय झुकागोंची भेटली. पण कुस्ती लावली तरुण शिवाची म्हाताऱ्या शिवा. आता शेवटी तरुण शिवाचे नख असते तर शिकार पकडायला ते काही नख नसते, आणि गुरुजीचे नख जरा आता बोधगड झाले, आता लय झालं नाही तर ते बी शिवाची करायचं. झुकागोंची वारकरी या नात्यानं तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय की भक्तीचा पुरुषार्थ लोकांपुढं स्वराच ज्ञानोबा तुकोबाराच्या अभंग वाणीला गोड असा स्वर तुमच्यावर गंधर्वाची कृपा झाली, माझ्या ज्ञानोबा तुकोबाराची नगर नारायण बाबांची कृपा झाली. तुम्हालाही प्रणाम. तुमच्या बाजूची सगळे पूजा असतील आधी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गुरुजी हरिकिशन गुरुजी तुम्हाला उपस्थित या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भक्ती पुरुषार्थ नामाचं रूप लावणारी मोठी मोठी महंत या ठिकाणी बाबाजी सुद्धा आहे. बाबाजींना सुद्धा प्रणाम करतोय. बाबाजी तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. सर्व महंतांच्या चरणी गिरगावकरांचा नाक नसून प्रणाम आणला सुद्धा. चला, तुम्ही आशीर्वाद देत राहा. भगवंतांनी कोणाकोणाचा स्वीकार केला याची यादी 2-3 टप्प्यात तुमच्याकडून मांडण्याचा प्रयत्न करतोय. बदललं शब्दातलं नाविन्यपूर्ण रत्न कमी वयामध्ये आज महाराष्ट्राच्या अंतःकरणात ज्यांनी तमाम वारकऱ्यांच्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या अंतःकरणात हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं कमी वयातलं रत्न आदरणीय भोरजी महाराज. दिग्विजय महाराज, महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कमी वयामध्ये तुम्ही पण साऊंड सिस्टीम वाल्याला धन्यवाद, कॅमेरा वाल्याला धन्यवाद, महाराज पण तुम्हाला सर्व पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते ज्यांना तुमच्या चरणी दंडवत करतात.